जय हिंद मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये एक नवीन पदांची भरती निघालेली आहे। ह्याच्यामध्ये मित्रांनो गट क संवर्गातील सरळ सेवा भरती निघालेली आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये भरपूर पद आहेत मित्रांनो। ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कनिष्ठ अभियंता एक पद आहे, लिपिक असेल, टंकलेखक असेल, फिटर, मिस्त्री, पंप चालक, त्याच प्रकारे वीज तंत्री, संगणक प्रोग्रामर, चालक, यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, त्याच प्रकारे अग्निशमक, त्याच प्रकारे डायलिसिस तंत्रज्ञ। जर तुम्ही नर्सिंग झालं असेल तर तुम्ही देखील अप्लाय करू शकता। जर तुम्ही लेखा परीक्षेसाठी अर्ज करू शकता। सहाय्यक विधी अधिकारी देखील अर्ज करू शकता। तारतंत्री, ग्रंथलेखक, अशा ग्रंथपाल, अशा अनेक पदांची, वायरमन, अशा अनेक पदांची भरती निघालेली आहे। ठीक आहे, जर आपण पदाची संख्या पाहिली मित्रांनो 358 एवढ्या पदांची संख्या ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। तुम्ही अर्ज करू शकता। आता साहजिक जी काही मीरा भाईंदर महानगरपालिका ह्याच्या अंतर्गत भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण असणार आहे मीरा भाईंदर ठाणे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये वयोमर्यादा पाहिली मित्रांनो 18 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक आहे। आणि याच्यामध्ये जे काही पदं असतील पदानुसार थोडं 19-20 खालीवर होणार आहे। ठीक आहे, काही पदासाठी 18 ते 40 आहे, काहीसाठी 18 ते 45 आहे, काहीसाठी 18 ते 38 आहे। ठीक आहे, दरम्यान जर तुमचं वय असेल तर तुम्ही नक्की अर्ज करू शकता। वेतन बघा मित्रांनो, तुमचं पदानुसार हे वेतन असणार आहे तर 20,000 पासून ते 1.5 लाखापर्यंत वेतन आहे। ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार असाल त्या पदानुसार तुम्हाला हे वेतन मिळणार आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। तुमची निवड प्रक्रिया मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होणार आहे। ठीक आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे। पण जे काय अग्निशमन पदासाठी मित्रांनो स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी देखील होणार आहे। बाकी पदासाठी फक्त लेखी परीक्षा होणार आहे आणि तुमची मुलाखत होणार आहे। जे अर्ज शुल्क आहे मित्रांनो त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1,000 एवढं अर्ज शुल्क आहे। आणि अनाथ प्रवर्ग जे काही असेल त्यांना म्हणजे जे काही इतर असतील मागास किंवा इतर मागास प्रवर्गासाठी व अनाथ यांच्यासाठी मित्रांनो 900 रुपये इतकं अर्ज असणार आहे। आणि जे काही माजी सैनिक असतील त्यांना मोफत असणार आहे। आणि जे खुला प्रवर्ग असतील त्यांना 1,000 एवढं अर्ज शुल्क हे असणार आहे। आणि जे काही मित्रांनो अर्ज जे काही सुरू होण्याची तारीख आहे 22 ऑगस्टपासून ही तारीख सुरू झालेली आहे। आणि अर्ज जे काय अंतिम दिनांक आहे 12 सप्टेंबर, म्हणजे 2 दिवस उरलेले आहे। 12 सप्टेंबर त्याआधी तुम्ही अर्ज करायचा आहे। ठीक आहे, ऑनलाईन जे काय अर्ज शुल्क तुम्हाला भरायची जी काय अंतिम दिनांक त्यांनी दिली ती 12 सप्टेंबर ही दिलेली आहे। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जे काही प्रवेशपत्र असेल परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध तुम्हाला 7 दिवसापूर्वी हे दिसणार आहे। आणि त्याचे अधिकृत PDF तुम्हाला कुठे भेटेल, स्क्रीनवर तुम्हाला बघा QR कोड दिसतोय, तो व्हॉट्सअपचा QR कोड आहे। त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला जाऊन तो स्क्रीनशॉट तुम्ही सर्च करा, स्कॅन करा, व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा। त्या ग्रुपला जॉईन केल्यानंतर ह्या भरतीची अधिकृत PDF मी तुम्हाला त्या ग्रुपला दिलेली आहे। जर PDF नाही भेटली तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला PDF पाठवेल। ठीक आहे, तर नक्की आपल्या ग्रुपला जॉईन करायची अधिकृत PDF भेटेल। तोपर्यंत धन्यवाद।